गुहागर मतदारसंघात भाजपचा रंगलाय पैठणीचा खेळ। महिलांचा वाढता प्रतिसाद, कहो दिल से नातू फिरसेचा नारा बुलंद। महायुतीची लाडकी बहीण ही महत्त्वाची योजना गुहागरचे भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यासाठी वरदान ठरलेली असतानाच भर म्हणून भाजपच्या वतीने गुहागर विधानसभा मतदारसंघात पैठणी खेळाच्या माध्यमातून होम मिनिस्टर हा कार्यक्रम रंगलाय। या कार्यक्रमाला प्रत्येक विभागात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हा खेळ नातू यांच्या विजयाचा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। गुहागरचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू हे शांत, संयमी, अभ्यासू व मनमिळावू असे व्यक्तिमत्व आहे। आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी गुहागर मतदारसंघाचा चांगला कायापालट केला होता। त्यांच्या या निष्कलंक स्वभावामुळेच कहो दिल से नातू फिरसे अशी घोषणा आता पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्त्यांमधून दुमदुमू लागली आहे। राज्यात महायुतीचे सरकार आहे। भाजपकडून महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर नातू यांचे नाव गुहागरमधून जाहीर झाले। यावेळी जमेची बाजू म्हणजे राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना अंमलात आणली आहे। गुहागर मतदारसंघात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग या योजनेत वाढवलाय, त्यामुळे नातूंच्या मताधिक्यात चांगलीच वाढ होणार। शिवाय नातूंनी या योजनेला जोड म्हणून आपल्या स्वतःच्या कल्पनेने मतदारसंघात खेळ पैठणीचा या माध्यमातून होम मिनिस्टर हा कार्यक्रम विविध विभागात सुरू केलाय। ग्रामीण भागातील महिलांना ही एक मोठी पर्वणीच ठरली आहे। होम मिनिस्टर ही स्पर्धा असली तरी ग्रामीण भागातील सर्वच महिलांना यामध्ये सहभागी होता येत नाही, हे विशेष। त्यामुळे ही केवळ स्पर्धा नसून महिलांचा सन्मान होणं हाच उद्देश यामागचं कारण आहे। राजकीय दृष्ट्या पाहिलं तर यावेळी गुहागर मतदारसंघातील बदल अपेक्षित आहेत, कारण येथील जनता प्रस्थापित नेत्यांना कंटाळली आहे। खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणं, विकासाच्या गप्पा मारणे हे आम्ही आमच्या कारकिर्दीत कधीच पाहिलं नाही, असा एक प्रकारे संदेश नातू यांनी आपल्या विरोधकांना दिला होता। त्यामुळे पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी कहो दिल से नातू फिरसे असा नारा देत आपल्या प्रचार कामाला सुरुवात केली आहे। महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।